आई वडील होणं कितीही नैसर्गिक असलं ना तरी ती भावना मात्र प्रेमामुळेच येते. नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलेलो आहोत हॉटेल माऊलीला वाशीमध्ये. तर आज आहे माझ्या वडिलांचा वाढदिवस. खरं तर याआधी माझ्या वडिलांनी माझे भरपूर वाढदिवस साजरे केले, पण मला मात्र ही संधी पहिल्यांदाच मिळाली. पप्पा नाहीच म्हणत होते बाहेर जायला, कारण पप्पांना आईच्या हातचं जेवण खूप आवडतं. एंट्री केल्या केल्या महाराजांची इतकी सुंदर मूर्ती होती आणि इतकं छान वाटत होतं. तर आम्ही म्हटलं चला, आज आम्ही बरेच दमलेलो होतो. तर हे आहेत बर्थडे बॉय. हाय. तर श्रीजाला आई छान सांभाळत होती आणि आम्ही इथे फिश खायला आलेलो होतो स्पेशली. तर आयतं मिळालं की छानच वाटतं, हो की नाही. तर मी खूप एन्जॉय करत होती, कारण घरात बरीच कामं चालू होती आणि मग छानपैकी बाहेर जेवायला मिळालं. मस्त सुरमई थाळी घेतली. इथली सुरमई थाळी खूप छान असते आणि सुरमईची साईज पण खूप मोठी असते. आणि श्रीजाला इथली सोलकढी खूप आवडते, तर श्रीजा सोलकढी पित होती. आणि मिस्टरांनी प्रॉन्स थाळी घेतली, मी सुरमई थाळी घेतली आणि माझ्या पप्पांनी सुद्धा, म्हणजेच बर्थडे बॉयनी सुद्धा सुरमई थाळी घेतली. त्यांना सुरमई खूप आवडते आणि सुरमईची साईज तुम्ही बघू शकता. तर पप्पांनाही खूप आवडलं इथलं जेवण. ते छान चव घेऊन खात होते. आणि इथे ना आईने छान कोंबडी वडे थाळी घेतली होती. इथले वडेही खूप छान होते आणि मला खूप आवडतात. मला ना भाजी, पोळी भाजी खाण्यापेक्षा ड्राय फिशच खूप आवडते. तर असा आम्ही छान पप्पांचा वाढदिवस इथे साजरा केला आणि छान चंद्राला बघत आजचा दिवस संपवला. आणि आजच्या दिवसाला खूप खूप थँक्यू म्हटलं की इतका छान दिवस त्यांनी आमच्यासाठी प्लॅन केला. आणि अशा प्रकारे पप्पांचा बड्डे झाला. बाय.